सर 11 मागण्या दिल्या होत्या, त्यातनं काय तोडगा निघाला आहे? 11 ज्या मागण्या आहे त्याच्याबद्दल आम्ही यांना लेखीमध्ये आश्वासन देतो आहे. ज्या मागण्या आहे त्या आम्ही यांना लेखीमध्ये देतो आहे. पूर्ण आता 1 तासामध्ये यांना लेखीमध्ये देतो आहे. काय काय प्रामुख्याने मागण्या तुम्ही मान्य केलेल्या आहेत? मागण्या ज्या आहे यांच्या सगळ्या रास्त मागण्या आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथे भरपूर प्रमाणामध्ये बिबटची संख्या वाढलेली आहे आणि बिबटची संख्या जी आहे ती सगळीच्या सगळी ऊसाच्या शेतीमध्ये आहे, ती काही जंगलांमध्ये नाही आहे. आणि त्यांची जी काही संख्या वाढली आहे ती संख्या कंट्रोलमध्ये घ्यायचं बेसिकली असा निर्णय झालेला आहे. त्याच्याबद्दलचा जो काही प्रस्ताव आहे तो ऑलरेडी केंद्र शासनाला दिलेला आहे आणि आम्ही लवकर त्याची वाट पाहतोय. जसा तो प्रस्ताव मंजूर होईल लवकरात लवकर त्याच्याबद्दलच्या जी काही प्रक्रिया आहे ती करण्यात येईल. आम्ही सगळ्या मागणी ज्या केलेल्या आहेत त्याच्याबद्दल सकारात्मक आमची भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे आणि त्यांना आम्ही लेखीमध्ये देतोय. किती बिबट्यांची संख्या आहे साधारणतः आता? बघा, आपल्या 4 तालुक्यामध्ये असं सांगणं कठीण आहे, पण WIचा याच्यामध्ये एक रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की प्रत्येक 10 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 8 साधारणतः बिबट्यांची संख्या इथे असू शकते. नाही, तुम्ही बोलताना मग अशी म्हटलात की तुमच्या प्रत्येकाच्या शेतात एक बिबट्या असेल, ही संख्या काय होतं इथे जेव्हा प्रत्येकासोबत आपण चर्चा करतो आहे तर प्रत्येक शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मी आज सकाळी बिबट बघितला, रात्री बिबट बघितला, संध्याकाळी बिबट बघितला. प्रत्येकाच्या फॅमिलीला बिबट हा माहिती आहे, पिल्लं माहिती आहे, नर हा माहिती आहे, कधी फॅमिली फिरते आहे असे माहिती आहे. तर हे प्रत्येकाकडून जेव्हा आम्ही ऐकतो, बोलतो, चर्चा करतो तर प्रत्येकाचा जो काही अनुभव आहे तो आम्हाला भेटतो, ऐकायला मिळतो. असं नाही आहे की 100पैकी 5 लोक बोलत आहेत. इथे 100पैकी 100 लोक बोलत आहेत की आम्ही सकाळी बिबट्या बघितला, आमच्या घरासमोर बिबट आला आणि अर्धा तास बसून राहिला. याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या आजूबाजूला बिबटचा वावर आहे. ग्रामस्थांचा तुमच्यावरती रोष आहे, वन विभाग आत्मपरीक्षण करणार आहे का? डेफिनेटली प्रशासनाचा आत्मपरीक्षणाचा हा आपला टाईम आहेच आहे. भरपूर त्यांच्या अशा मागण्या आहे, भरपूर लोकांच्या अशा काही वेदना आहे. मला असं वाटते प्रशासनाने त्या समजायला पाहिजे आणि ह्या ज्या काही वेदना आहे त्या आम्ही डेफिनेटली आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि आमच्या विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना पण कळवणारच आहे. ठेवलेलं खाद्य वन विभागाचे कर्मचारी खातात, हे कितपत योग्य आहे? नाही, तसं जर काही असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला निदर्शनास आणून दिलं, हो बरोबर आहे. ज्या कोंबड्या बिबट्याला खायला दिल्या त्यात तुमच्या कर्मचाऱ्यांनी खाल्ल्या. नाही, तसं चुकीचं आहे. असं त्यांच्या अशा ज्या काही कंप्लेंट्स असतील तर मला असं वाटतं त्याच्यावर डेफिनेटली आम्ही बघू आणि कारवाई पण करू. शेतकऱ्यांना कुठंतरी ट्रॅक्टर घेऊन स्वतःला जावं लागतं, सगळी कामं जर शेतकऱ्यांनी करायची तर मग वन विभाग करतोय काय? नाही, वन विभागाचंच काम आहे. हा जो खर्च होतो हा शासनाच्या दप्तरी लिहिला जातो, मात्र प्रत्यक्षात हा खर्च शेतकरी करताना दिसतोय. मग हा भ्रष्टाचार कोण करतोय? नाही, बघा, आपण जेव्हाही अशी काही सिच्युएशन झाली तर पिंजरा हे वन विभागाचं काम आहे लावायचं. त्याच्यामध्ये जे भक्ष्य आहे ते वन विभागाचं काम आहे. तिथे कॅमेरा ट्रॅप लावायचं वन विभागाचं काम आहे. हे सगळ्यांमध्ये वन विभागानेच बेसिकली करायचं आहे. शेतकरी करतायत हे तुमच्या निदर्शनास आणून दिलंय, त्यामुळं जे अधिकारी हे जे करतायत यांच्यावरती तुम्ही थेट कारवाई काय करणार? आता मला 1-2 नावं माहीत पडले, मी इमिजिएटली सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करा. सस्पेंड करणार की काय? बघा, थोडीफार चौकशी करून त्यांच्यावर कारवाई आम्ही करणारच आहे. वन विभागाचे कर्मचारी नागरिकांना वागणूक देताना तुच्छतेची वागणूक देतात, त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाहीत, असाही रोष खरं तर सकाळपासून. बघा, शासकीय कर्मचाऱ्यांनी हंबलपणे राहून शासकीय सेवा केली पाहिजे. जो काही सामान्य शेतकऱ्याचा, सामान्य माणसाचा प्रॉब्लेम आहे तो स्वतःचा प्रॉब्लेम समजून त्याला डील केलं पाहिजे. मला असं वाटते प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी हंबल राहून त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम समजून काम केलं पाहिजे. असा उद्धटपणा जर केला तर मला असं वाटते शासन काही त्याचा पगार देत नाही. पण या भागात असं होताना दिसत नाही. आम्ही याच्यावर आमच्या ज्या आपल्या आता जी मीटिंग चालू आहे झाली त्याच्यामध्ये जे काही आम्ही ऐकलं, प्रत्येकाची प्रतिक्रिया आम्ही समजली, त्याच्याबद्दल डेफिनेटली आम्ही कारवाई करू. हे मला असं वाटतं. मीटिंग होणार आहे मंत्रालयामध्ये, जी काय त्याचं नक्की प्रयोजन, काय काय त्याच्यामध्ये विषय मांडले जातील आणि या घटनेची त्याच्यामध्ये काय काय चर्चा होईल? याच्यामध्ये उद्या सकाळी 10:30 वाजता मंत्रालयामध्ये माननीय वनमंत्री
गणेशजी नाईक यांनी जी काही घटना झाली आहे या घटनेच्या अनुषंगाने तातडीची बैठक बोलवली आहे. बैठकीमध्ये जेवढेही संबंधित अधिकारी आहे सगळ्यांना बोलवलेलं आहे. आज जे प्रत्येक इथे शेतकऱ्यांची किंवा गावकऱ्याची जी काही भूमिका होती, जी मागणी होती आणि ज्या 11 मागणी त्यांनी आम्हाला दिल्या त्या प्रत्येक मागणीबद्दल आम्ही आमचं हे जी इथलं चर्चा आहे ते आम्ही तिथे त्यांना उद्या मांडणार आहे. वनमंत्र्यांनी एक खंत व्यक्त केली, जुन्नरचे बिबटे तुमच्या कर्मचाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यात नेऊन सोडले. म्हणजे वनमंत्र्यांना असं बोलावं लागतं नाही, याच्याबद्दल मला माहिती नाही सर काय बोलले. वनमंत्र्यांनी स्वतः सांगितलं अनंत कोल्हेंना की तुमच्या जुन्नरचे बिबटे वन कर्मचाऱ्यांनी आमच्या भागात. नाही, मला असं वाटतं मी आमच्या कर्मचाऱ्यांसोबत तसं डिस्कस करतो की तसं काही झालेलं आहे का प्रकार. तुमचे कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला. नाही, मला असं वाटतं असे आरोप असतील तर त्यांनी माझ्याकडे काहीतरी कंप्लेंट करावं, मी त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करतो. इथं आंदोलन स्थळावरती झालं, जेसीबी पकडल्यानंतर 2.5 लाख रुपयाची रक्कम घेतली गेली. आंदोलन स्थळी नागरिकांनी आरोप केले. बघा, असं जर काही तक्रार असेल मला असं वाटतं त्याची जर कल्पना आम्हाला दिली तर आम्ही शहानिशा करून आमच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई. तर आता जी काही नावं आली आहे ना, मी इमिजिएटली सांगितलं आहे की शहानिशा करा आणि त्याच्यावर कारवाई करा. तुमचे अधिकारी कुठेतरी कमी पडतायत का या कर्मचाऱ्यांवरती आळा घालण्यासाठी? बघा, आता कसं आहे की शासनामध्ये जर काही अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर त्याला आम्ही सपोर्ट करणार नाही. त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करू. आमच्या फक्त निर्देशनास आलं की आम्ही त्याच्यावर कारवाई करू. कारवाई किती दिवसात होतील साधारण? बघा, आता ज्या आपण 11 मागण्यांबद्दल बोलतोय त्याच्या टाइमलाईनच आम्ही लेखीमध्ये देतो आहे. कर्मचाऱ्यांबद्दल ज्या काही तक्रारी येतील त्याच्यावर तर कारवाई आम्ही इमिजिएटली घेऊ. ज्या आंदोलन स्थळावरती तक्रारी आल्या त्या प्रामुख्याने किती दिवसात पूर्ण होतील? नाही, पर्टिक्युलर आपल्याला सांगावं लागेल. आता जसं 1-2 नावं मला त्यांनी सांगितले तर त्याच्याबद्दल तर आम्ही इमिजिएटली कारवाई करू. सो हेल्पलाईन बद्दल मी तेच आता सांगितलं की मला थोडंसं उद्या बघावं लागेल की कुठली अशी हेल्पलाईन आहे. त्याच्या 10-12 लाईन्स असतील. एक लाईन हेल्पलाईन आपण घेतली आणि जर त्याला 10 लोक फोन करत राहिले तर ती जर बिझी असेल तर हे नाही, तर त्या एका नंबरच्या 10-12 आपल्याला लाईन्स घ्यावं लागेल. तशा प्रकारचं हेल्पलाईन आम्ही उद्या वर्कआउट करतो. परवा त्याला आम्ही घेतो आणि 2-3 दिवसामध्ये आम्ही त्याला स्थानिक जे आपले वर्तमानपत्र असतील, सोशल मीडिया असेल त्याच्यामध्ये आम्ही त्याला प्रसिद्धी देतो. ज्या पद्धतीने कर्मचारी फोन उचलत नाहीत किंवा कर्मचारी रिप्लाय देत नाहीत त्या पद्धतीने हेल्पलाईन मध्ये अशी कोणती त्रुटी राहणार नाही, राहणार नाही. कारण की तिथे 24 तास तिथे लोक फक्त हेच काम करतील. जसं आपलं कॉल सेंटर असतं, कॉल सेंटरमध्ये फोन येतात तर ते फोन घेतात आणि संबंधित कर्मचारीला जी काही कंप्लेंट असेल ती त्यांना पास ऑन करतात. तुमच्या वन विभागाकडून कळवलं जातं की बिबट्यांची संख्या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या ही खूप कमी आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये किती पिंजरे आता सध्या आपल्या गावात? बघा, माझ्या माहितीप्रमाणे जे आता आमच्या स्टाफने आम्हाला सांगितलं आहे तर साधारणतः 242 आमच्याकडे ॲक्टिव्ह पिंजरे आहे. आता होत काय की 4ही तालुक्यामध्ये बिबट्यांचा इतका वावर आहे की सगळेच्या सगळे पिंजरे इन्स्टॉल केलेले आहे. त्याच्यानंतर आम्ही 200 पिंजरे अजून ऑर्डर केली आहे. तर ऑर्डर केल्यानंतर त्यांचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे बनावट त्याला थोडा असा वेळ लागेल. जसं त्यांनी साधारणतः त्यांनी आम्हाला एक 30-45 दिवसामध्ये देणार. एक 30 दिवसामध्ये आम्हाला 200 पिंजरे देणार. का वाढवले गेले नाही? कारण की जेव्हा एखाद्याचा मृत्यू जर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये होता तर तुम्ही 25 लाख रुपयाची मदत करता, मात्र पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यामध्ये विभाग का कमी पडतोय? नाही, बघा, आता कसं आहे की आता आम्ही 200 पिंजऱ्यांची ऑर्डर दिली आहे. जर आम्हाला असं वाटलं की ते पण कमी आहे आम्ही अजून 200 ऑर्डर देऊ. बिबट्या निवारण केंद्रामध्ये किती बिबटे तुम्ही ठेवू शकता? कुठे? नाही, असं काही निश्चित नाही आहे. सध्या क्षमता 45 आहे ना तिथे क्षमता. 45 तिथे क्षमता आहे आणि आमचे तिथे पिंजरे पण आहे, त्याच्यात पण बिबट आहे. तर आता जे 9 पकडले आहे तिथे पिंपरखेडला तर ते पण माणिक डोलाच आहे. या संपूर्ण घटनेविषयी किंवा या संपूर्ण आंदोलनाविषयी आपलं मंत्र्यांबरोबर किंवा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर काही बोलणं झालंय का? हो, प्रत्येक घडामोडीचं प्रत्येक वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री कार्यालयासोबत याची चर्चा झालेली आहे. जे काही होत आहे त्याचं प्रत्येकाचं आम्ही त्यांना अपडेट देतो आहे. त्याच अनुषंगाने उद्या सकाळी मीटिंग आहे. मला असं वाटतं त्या मीटिंगमध्ये आज जे काही झालं आहे ते अजून आम्ही त्यांना अपडेट करू.
आणि जे काही पॉझिटिव्ह निर्णय घेता येतील या आपल्या रुग्णवाहिकेसाठी तुम्ही काय उपाययोजना करणार? रुग्णवाहिकेच्या काय उपाययोजना करणार? कारण की इथं लूट केली जाते रुग्णांची. नाही, आम्ही प्रशासनाला डेफिनेटली मागणी करू की आपल्या भागामध्ये रुग्णवाहिकेची संख्या वाढवायला पाहिजे इथे. सर, आंदोलनादरम्यान जाळपोळीचे काही प्रकार घडले, या संदर्भात ग्रामस्थांना यातून सूट देणार आहात का की आपण तक्रार देणार आहात? नाही, तशा प्रकारचं तर अजून आम्ही काही विचार नाही केला आहे. मला असं वाटतं तो लोकांचा आक्रोश होता, आता त्या आक्रोशाला समोर आम्हाला जावं लागलं, ती दुर्दैवीच आहे. त्याबद्दल तक्रार देणार नाही का? मला असं वाटतं तसं तर आम्ही अजून काही विचार नाही केला आहे. ते दुर्दैवी आहे. ते ग्रामस्थांची समजूत काढण्यात तुम्ही यशस्वी ठरलात का? बघा, प्रशासनामध्ये मी एक खूप म्हणजे एक छोटासा अधिकारी आहे ज्याच्यामध्ये मला काही रोल आहे. मला असं वाटते याच्यामध्ये बाकी पण यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे. मी आमचा इथला जो काही आजचा संवाद आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि मला असं वाटते, मला म्हणजे खात्री आहे की आता ज्या हिशोबाने आम्ही सगळे इथे आलेलो आहे तर आपण नेक्स्ट 48 तासामध्ये काहीतरी इथे आपण डेफिनेटली कारवाई होणारच आहे. ओके, थँक्यू. सर हिंदी एक कॉमन दे दो. थोडक्यात घ्या, थोडक्यात. सर फक्त फेस कॅमेरा. सर, यहाँ पे ग्रामस्थों को आपने पूरी बात बता के समझौता किया है क्या? समझौता नहीं कह सकता. मैं ये कह सकता हूँ कि जो 11 मुद्दे पे हमें ग्रामस्थों ने यहाँ पे दिया है, वो 11 मुद्दे पे हमने ऑलरेडी उनको लेखी उनके साथ में लेखी उनको देना है कि हम कब तक वो सारे काम करने वाले हैं. ये 11 मुद्दे के ऊपर तो उनसे बात हो गई है ऑलरेडी. इस इलाके में कितने तेंदुए हैं और उनके बंदोबस्त के लिए अभी आप क्या प्लानिंग कर रहे हैं? देखो, तेंदुए कितने हैं ये एक WI का रिपोर्ट है जिसमें ऐसा लिखा गया है, बोला गया है कि हर 10 स्क्वायर किलोमीटर में 6 से 8 बिबटे यहाँ पे हो सकते हैं. यहाँ इन लोगों का बोलना है कि वन मंत्री यहाँ आने चाहिए, तो क्या आप उनसे बात कर रहे हैं? यहाँ पे उनकी विजिट हो रही है. मैं डेफिनेटली यहाँ की जो भी भावना है वो डेफिनेटली मंत्री साहब को उनको यहाँ से पहुँचाऊँगा कि लोगों की ये जो भावना है ये उनके तक पहुँचना ही चाहिए. ये मेरे से पहुँचेंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.